नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत। गिरिजा आणि नागेश्वर समोरासमोर आलेले असतात। त्यावेळेस नागेश्वरला देवीने जणू काही साक्षात्कारच दिलेला असतो आणि तुझा रक्तपात करायला आली आहे मी, असं देवी सांगते। त्यावेळेस नागेश्वर खूप घाबरलेला असतो। त्यासाठी तो पुन्हा गुरुजींना बोलवतो आणि गुरुजी त्याला एक उपाय सांगतात। एका बाउलमध्ये त्यांनी पाणी घेतलेलं असतं आणि त्या पाण्याचा रंग जर गढूळ झाला तर तुमच्या अंताची सुरुवात आहे, असं त्यांनी सांगितलेलं असतं। त्याबरोबर हेही सांगितलेलं असतं की घरातली लक्ष्मी कोणत्याही कारणाने बाहेर जाता कामा नये। त्याप्रमाणे नागेश्वरने सर्वांना सूचनाही दिलेल्या असतात। मात्र उर्वशी गिरिजाची लायकी काढायची म्हणून ती साडीच्या दुकानामध्ये जाते आणि तिला म्हणते की काय हवंय तुला, पैसेच हवेत ना, घे, आणि असं म्हणून 1 रुपयाचं नाणं ती तिच्या अंगावरती फेकते। घरातली लक्ष्मी बाहेर जाते आणि तिकडे मटक्यामधला पाण्याचा रंग बदलतो, पाणी गढूळ होतं। हे नागेश्वर जेव्हा पाहतो तेव्हा तो प्रचंड चिडतो आणि रागातच तो मटका फेकून देतो। रागातच तो म्हणतो, आता इथं कोणी माती खाल्ली? त्याच्या मनामध्ये भीतीचं सावट दाटून आलेलं असतं। आता इकडे वासंती देवीला प्रार्थना करते की देवी आई, या वाड्यातला अंधार दूर करण्यासाठी या घरच्या लक्ष्मीला लवकरच इथे पाठवून दे। देवी तिची प्रार्थना ऐकते आणि गिरिजा त्या वाड्यामध्ये प्रवेश करते। त्यावेळी खूप जोराचा वारा सुटतो। तिथेच असणाऱ्या ताटातील फुलं गिरिजाच्या पायावरती पडतात। जणू काही या वाड्यामध्ये घरच्या लक्ष्मीचं स्वागतच केलं आहे। गिरिजा जेव्हा तिथं येते तेव्हा नागेश्वर वरच्या रूममध्ये जात असतो। जाताना तो नेहमीप्रमाणे त्याचं ते कडं हलवत जात असतो आणि त्यावेळेस घुंगरांचा आवाज देखील होतो। त्या घुंगरांच्या आवाजाने गिरिजाला पुन्हा मागचे क्षण आठवू लागतात आणि तिला चक्कर येते, ती बेशुद्ध पडते। ती खाली पडणारच तितक्यात रुद्र तिथं येतो आणि तो तिला सावरतो। आता रुद्र गिरिजाकडे एकटक पाहतच राहत असतो। तो तिच्यामध्ये पूर्णपणे हरवून गेलेला। आता नागेश्वर जेव्हा त्याच्या खोलीमध्ये जातो तेव्हा वाऱ्याने त्याची फ्रेम खाली पडते। काचेची फ्रेम असल्याने ती फुटते आणि अपशकुन होतो। गिरिजाच्या येण्याने त्याच्या या मोठ्या साम्राज्याला सुरुंग लागणार का? गिरिजाच अंगद महाजन याची मुलगी आहे का हे त्याला कळेल का? हे सर्व पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।